वारीला जाणारा म्हातारा पोराला सांगून गेला, बावड्या मी वारीला जाय रे नो म्हणे महिनानी, देवपूजा करलेत जाई सार म्हणे. हां म्हणे पप्पा. बाप वारीला नाही घ्या महिनान वारीले. पोऱ्या नांगलाई दिनी देवपूजा. पहिला दिनले देवपूजा, दुसरा दिनले देव दोईलीना, तिसरा दिनले देव दोईलीना, चौथा दिनले मायले म्हणे माडीव. आई कितला दिन म्हणे भाऊ तुन बाप फिरी असतो करणं पडीन. हो म्हणा बापरे आई रोज देव दोना पडतील म्हणे. हां तो म्हणे माडी एक एक देव दोवापेक्षा असं करत बटा देव येरवर लय जायचे कडे दोईलयस म्हणे. बटा देवच ना घासोड बांधली ना, सर्व देवच ना घासोड बांधले ना, येरवर लय घ्या. बटा देव सोडीन मोक्या करली ना, बादलीमा टाकली ना, आणि बादली येरमा सोड दिनी. ज्या जड जड देव होतात ना, लंगड्या देव तुमनी भाषामा आमना लड्डू गोपाले, पण तुम्हाला लंगड्या देव अन्नपूर्णा गणपती बाप्पा जड जड देव होतात त्या राही घ्यात. पण ज्या हलका देव होतात ना, पत्रासना चांदीना, त्या असा पाणी मात्र रंगी घ्यात. जड जड देव बादली माराय घ्यात. बादली वर काढी जिथला देव होता तिथला बांधिली ना गठोडं घर लई घ्या. देवारावर घासोडून ठी देणं. माय म्हणे पी बावड्या अरे त्या देवाजले अष्टगंध बुक्का ते लाव रे भाऊ. नको म्हणे माडी त्यातले अष्टगंध बुक्का लावायला चालावणे म्हणे. का बरं भाऊ म्हणे त्यातले सुत्त गोय घे बाकीना देवच नाही यार आत्महत्या करली नाही म्हणे. कितला वायभार धंदा आहेत आपला. हां बाकीना देवच नाही आत्महत्या करली नाही म्हणे, अष्टगंध बुक्का लावायला चालणार नाही. मग बावड्या तुला लाज वाटायला पाहिजे का रे, देवपूजा शिरास का रे भाऊ, एवढा वय घ्या तुला अक्कलच्या का रे, लगीन वय घेणार बावड्यातून. बावड्या म्हणे आटे दांगडू गुशी घ्या ते माय काही शांतता लागू द्यावा नाही, त्यानापेक्षा सासरवाडीला निघदास म्हणे. बावड्या घ्या सासरवाडीला निघी, सासरवाडीला निघ्या. सासूने बी देख जवाईल देखता स्वयंपाक लाई दिना. सासूबाईने जवाईल देख जवाई बापूल म्हणे, जवाई बापू तुम्हासाठी स्वयंपाक बनाय राहिनो, तोपर्यंत एक काम करा म्हणे. काय म्हणे, तुम्हाला सासरा बी वारीमा जायले देव दोई टाका म्हणे. ज्यांना दांगडोल ब्याज नाही आता येलो तोच दांगडो आको घाल दिना म्हणे सासूबाईने. मायले नाही म्हणताय पण सासूला नाही म्हणता येस का मग. सासूबाईने देवारा काढ दिना भाऊन देव दोई टाका. दुसरा दिन बी तोच दांगडो. आता गरज असो ते मायना दांगडो नाटे राहिनो, सासू बी ते देवारच काढली राहिनी. अहो म्हणे आपले जीव ठेवून आणि मरीच असो पण देव दोन आणि म्हणे. आते याने जंगलना मार्ग धरा, वेरमा उडी मारणार होता, विहिरीत उडी मारणार तोपर्यंत वीर मालकने हात धरलेला. म्हणे भाऊ काय करा ना म्हणे, मला जीव ठेवणार नाही. वीर मालक हुशार होता म्हणे, भाऊ तूवर कर्ज होई जायले ना, कर्ज फेट दिसू, तुले काम न दुख लागस कामधंदा करू नको, तुले 2 ड्रेस लागतो होती वर्षमा 4 दिसू, 4 लागतो होती 8 दिसू, तुले 10-20 रुपये खर्च लागस होई पुड्या पाडायला ते बी दिसू म्हणे. अजिबात जीवना काही बरं वाईट करू नको, तुला काही कामधंदा होत नाही ना, कामधंदा करू नको, फक्त मनगरमा बडी बडी देव दूर टाकत जायचो म्हणे. हासा जर परमार्थ राहीन कवय देव भेटीन बा आपले. हां अरे भगवंताचं नामचिंतन अंतकरणापासून झालं पाहिजे. जसं का माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून. हो सनी दादा साहेब, बॉबी दादा साहेब कुठे गेले का? बॉबी दादा साहेब आले होते, गेले का? हां तर भैया नामचिंतन करत असताना अंतकरणापासून असलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधून देवाला प्रसन्न करून घेतलं. पायात घुंगरू बांधले, स्वतः नाचली, एवढी नाचली की देवाला नाचायला मजबूर केली, एवढी नाचली.